ठाणे विभागामध्ये यावेळेला देखील फटका चांगला आहे, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहेत प्रथमेश, कोणती चुकी नाही आणि मिळालं यश. अमोल पवार यांनी घेतली विकेट. दुसरा हादरा, फलंदाज बाद. राजन पाटील यांची खेळ समाप्त होताना पाहायला मिळते. त्यांचा फिटनेस खूप चांगला आहे. अरे किरणनी तटकावलेला, हा मिस हिट आहे, हा मिस हिट आहे, हो हा मिस हिट आहे आणि हा कॅच घेतला, हा कॅच घेतला आणि 29 धावांचा CPLचा जो रेकॉर्ड होता तर तो आज जणू काही बदला घेतल्यासारखाच. महेश जाधव सामना करतील अमोल पवारांचा. पुढचा गोलंदाज, ओ हो हो, खोल टप्प्याचा चेंडू, अतिशय उत्तमरित्या टाकला चेंडू, कोणत्याही प्रकारचा वाव मिळाला नाही फलंदाज खेळाला आणि क्लीन बॉल असं झालंय. महेश जाधव यांचा त्रिफळा चीत झालाय. अतिशय उत्तम गोलंदाजी केलेली आहे अमोल यांनी. तिसरा षटक घेऊन आले. खोल टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू आणि त्रिफळा चीत होतं ते महेश जाधव. एक अतिशय महत्वाचा फलंदाज तंबूत परताना MK अकॅडमी. जेव्हा पहा खोल टप्प्याचा चेंडू आणि बोल्ड, क्लीन बोल्ड. पहा तोच प्रयत्न होता, खोल टप्प्याचा चेंडू टाकणार होते. अखोल टप्प्याचा चेंडू निनाद चांगल्या पद्धतीने हात होतो. खोल टप्प्याचा चेंडू अचूकरित्या वेस्टर्न मध्ये सोडलाय आणि दुसरा एक बळी मिळवण्यात एक मोठा फलंदाज बाद करण्यात यश आले ते अमोल पवार यांना. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश केला इथे. थकले असले भागले असले तरी अतिशय महत्वाचे 2 विकेट त्यांनी इथे काढलेत. एक निनाद आणि या चेंडूवरती अथर्व बाद होतोय. कीपर पाटील, राजन पाटील यांनी झेल घेतला. पुढचा षटक घेऊन आले निशांत. पुन्हा एकदा अखोल टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, उंचावरून गेला चेंडू. पाहूया कॅच होतं का, झेल होण्याचा प्रयत्न येते. झेल झालाय आणि एक महत्वाचा फलंदाज, अतिशय महत्वाचा फलंदाज बाद झाला इथे अखोल टप्प्याच्या चेंडूवरती. मारण्याचा प्रयत्न होता मिडवेटच्या वरून पण चेंडू गेला ते लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आणि एक झेल टिपलाय. राम यांनी एक उत्कृष्ट झेल हॅलो हॅलो पहिलीच मॅच षटक प्रगती बतावते. हा चौथा चेंडू, खोलटप्प्याचा चेंडू, सुंदररित्या टाकला चेंडू, क्लीन बोर्ड झाला आहे तो दीपक. एक मोठा फलंदाज पुन्हा एकदा तंबूत परतताना दिसतोय. परंतु या प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये या षटकात कोणत्याही प्रकारची आक्रमक खेळी करण्यासाठी दिली, परंतु पाहू शकता आपण चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न केला. आता जातो, पाहूया कॅच होती गेलाय. झेल बाद स्क्वेअरच्या विषयीमध्ये पुन्हा एकदा आक्रमक फलंदाज बाद होताना दिसतोय आणि या आक्रमकतेत खेळण्याचा प्रयत्न त्यांचे एका मागोमाग एक फलंदाज बाद होताना दिसत MK अकॅडमी. आता काहीसा तरी संघ त्यांना अपेक्षा होती 4 रनाची, परंतु चांगला फील्ड केला इथे. गुड
परत त्या दरम्यान उंचावून मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवे जातो, पाहूया कॅच होते की नाही. कॅच खाली दोन फिल्डर दिसतात, परंतु सुंदर कॉल दिलाय आणि कॅच घेतलाय अक्षय यांनी. एक सोपा झेल. अथर्व तंबूत परतताना दिसतो आपल्याला इथे. पहिलाच विकेट इथे गेलाय, विकेटचं पतन झालंय पहिल्या विकेटचं. तिसरा चेंडू विनयचा गुड्डूसाठी आणि हा उत्तुंग उंच असा हा उंचीचा षटकार नक्कीच द्यावा लागेल हा. आणि हा सुंदर झेल दीपक पाटील यांनी घेतलेला हा सुंदर झेल होता. म्हणजे विनय एक असा गोलंदाज आहे ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे. स्लोअर वन, यॉर्कर, फास्ट वन आणि खूपच छान. आता आपल्याकडे एक फलंदाज आलेले आहेत ज्यांची मागणी गेले 1 वर्ष सेंट्रल या सामन्यामध्ये जो कोणी 3 षटकार मारेल लगातार त्याला. या दरम्यान आउट झाला हा अरविंद. तिसऱ्या चेंडूवरती बाद होते, षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता. तर त्या दरम्यान आपण पाहिलं जयवंत रेडेकर यांनी एक बक्षीस घोषित केले. 3 सलग षटकार मारले तर त्या फलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि या सर्वांचं श्रेय जाते ऑर्गनाईज करायला. या दरम्यान उंचावून मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू उंचावत गेला. पाहूया कॉटन बॉलचा प्रयत्न इथे विनय यांचा आणि उत्कृष्ट असा झेल घेतलाय. आणि एक महत्वाचा फलंदाज बाद केलाय तो MK अकॅडमीचा महेश जाधव तंबूत परतताना दिसत आपल्याला. आक्रमकता आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळते, कारण फलंदाजी इंडस्ट्री गोलंदाज. पुन्हा आखुटाप्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता समोर, परंतु कॉटन बॉलचा चान्स इथे दिसतोय विनयला. आणि एक अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतलाय. आतापर्यंत विनयने 2 कॉटन बॉल घेतलेत. एक उत्कृष्ट 2 फलंदाज त्याने बाद करण्यात यश मिळवलंय विनय याने. आणि आपल्या संघाला कमबॅक करताना दिसतोय विनय. धावसंख्या थांबली ते 22 वरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. रबर बॅशा पहिला हंगाम. पुन्हा आकुटापाचा चेंडू वेगवान टाकला, चेंडूवर पाया कॅच होते की नाही. किपर सोपा झेल घेतलाय महेश जाधव. आणि एक हदरा मिळतोय तो भूमी एंटरप्राइजचा. एक तडाखेबाज फलंदाज बाद होता दिसतो आपल्याला किरण भोईर. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली तुषार यांनी. आणि MK इथे आपल्याला खुश होऊन दिसत MK अकॅडमीचे 6 झाले ना 5 झाले. हो पुन्हा एकदा कोलटप्पाचा चेंडू अपील केलाय, पंचांनी आउट दिलाय. क्लीन बोल्ड केलाय तुषारांनी. पहिले चेंडू आखूट टप्प्याचे टाकले आणि हा शेवटचा चेंडू खोल टप्प्यावरचा टाकून मुकेश आऊला एक डेंजरस फलंदाज बाद. 2 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आली ती बोल्ड, क्लीन बोल्ड. आनंदसाठी जोरदार असा चेंडू, वेगवान चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू आणि बोल्ड झालाय तो आनंद. तिसरा हादरा भूमी एंटरप्राइजेससाठी. एका मागून एक फलंदाज बाद होताना दिसत. धावसंख्येचा पाठलाग होते 70 आणि अकुटाप्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. शॉट होते चेंडूचा. हो बढिया कॅच, सुंदर असा कॅच घेतलाय. बाउंड्री कॅच होता. शॉट अकुटाप्याचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न केला मिडविकेटच्या वरून. पुन्हा एकदा प्रयत्न होता, सफल प्रयत्न होता, परंतु तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं ते अमर यांनी. आणि सुंदर असा झेल घेतलाय आणि तंबूत माघारी परततो तो आशिष. साई स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आहेत. त्या दरम्यान पुढचा चेंडू घेऊन तुषार. पहिला चेंडू पुन्हा तोच प्रयत्न केला होता, स्लॉट मध्ये टाकला चेंडू. यॉर्करचा चेंडू. हो उत्तम कॅच घेतलेली आहे. 6 धावू शकले असते, पण निनाद दाते यांनी अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतलाय बाउंड्री लाईन वरती.
टाइमवरती जम्प केलाय आणि जो जो झेल घेतला अतिशय उत्कृष्ट असा झेल. तुषार यांनी पुन्हा तोच मारा करण्याचा प्रयत्न केला आणि बॅट्समॅनने तोच प्रयत्न केला, परंतु इथे यावेळी प्रयत्न फसला आणि अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतला तो निनाद दाते यांनी. कदाचित मॅचमध्ये कमबॅक केल्याचा आनंद ते सेलिब्रेट करत आहेत आणि उत्कृष्ट झेलचं पारितोषिक जाईल तर मला वाटतं नक्कीच ते निनाद दाते यांना जाईल, कारण यावेळी जो झेल घेतलाय अचूक टाइमवरती तो उडी मारली आणि झेल टिपलेला आहे एका हातामध्ये. मोबाईलला तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती पुन्हा टप्प्याचा चेंडू आता चांगला लेंथचा टाकला चेंडू. पाहूया कॅच होतं की ना, अमर कॅच खेळतोय, पाहूया कॅच होतं, कॅच एक सोपा झेल अतिशय उत्कृष्ट असा कमबॅक करताना दिसतो आपला तुषार. चांगल्या टप्प्याचा चेंडू, पहिले खोल टप्प्यावरचे चेंडू आणि आता लेंथवरचे चेंडू टाकला आणि त्या चेंडूवरती बळी मिळवण्याचं यश मिळवलंय ते तुषार यांनी. एक मोठा फलंदाज परताना दिसतो आपला तो गणेश ओपनर होता, तो आता माघारी परतोय तंबूमध्ये. पुन्हा एकदा पुन्हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि पंचांनी नो दिलाय, तोपर्यंत कॅच झालेला आहे. पंचांनी नो दिलेला आहे आणि हा सोपा झेल गेला होता मिळवणच्या क्षेत्रामध्ये. थर्ड अंपायरला दिलेला आहे निर्णय करायला, कारण हा चेंडू थोडासा वेस्टच्या लाईन मध्ये होता, परंतु कदाचित हा नो नसावा, कारण बॅट्समनने इतक्या जोरात बॉल आला होता तो की बॅट्समनला खेळता आलं नाही. कदाचित त्याचा अंदाज म्हणून कदाचित पंचांनी नो दिला असावा, परंतु हा नो नसावा, कारण तो वेस्ट लाईनच्या खालीच होता बॉल जो सरळ खेळण्याचा. जर तो आडव्या पट्ट्याने जर खेळला असा चेंडू कदाचित मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये तो साधासाठी गेला असा, परंतु बॉलमध्ये एवढा वेग होता, ती वेगमुळे त्याला खेळता झाला नाही. तो चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये गेला आणि पंचांचा निर्णय आउट असा आलेला आहे.